हा, नमस्कार भाऊ. नमस्कार सर. हा, आपलं नाव आणि गाव सांगा. नाव यशवंत देवीदास घेटरे, राहणार रायपूर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अच्छा, तर आपण आता ह्या तुमच्या कापसाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत. तर या कापूससाठी आपण आपल्या हातामध्ये जे काही RPS 76 आहे याचा वापर आपण केला. 2 स्प्रे केले सर. स्प्रे केले का? 2 फवारे मारले आहे ना? किती ML वापरले सर तुम्ही? एका टाकीला 50 ML वापरले. आणि 2 फवारण्या किती दिवसाच्या अंतराने केल्या आपण? सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 15 दिवसाच्या अंतराने केले सर. बरोबर. अच्छा, पाऊस असताना बी हां चांगल्या प्रकारे होत नाही. अच्छा, बरं. तर ह्या फवारणी केल्यामुळं तर आपल्याला या कापसामध्ये आता तर आपण बघतोय की आता हा कापूस जवळपास संपण्याच्या मार्गात आहे ना? तर आपण आता डिसेंबरच्या एंडिंगमध्ये आहेत, तर संपण्याच्या मार्गावर आहे. तरीसुद्धा RPS 76 मुळे आपल्याला या कापसामध्ये काय काय अनुभव आले? कापसामध्ये अनुभव असा आला सर, पाऊस इतका 2-3 महिने लागला तर पाऊस असताना बी कापसाचा एकरी 10चा ॲव्हरेज येऊन गेला. बरोबर. 3 एकरमध्ये 30 क्विंटल कापूस निघून गेला. 3 एकरमध्ये 30 क्विंटल झाला, जो की पूर्वी एवढा होत नव्हता, तुम्ही पहिले बोलले होते. आता 30 क्विंटल तुम्हाला 3 एकरमध्ये झाला. आणि अजूनही कैऱ्या दिसत आहे ना? अजून तरी फर्दर 10 क्विंटल निघाल सर. अजूनही आहेत, अजूनही 10 क्विंटल होईल आहे ना? म्हणजे 40 क्विंटल तुमचं जवळपास होण्याचा अंदाज आहे. तर अजून ह्या कापसामध्ये तुम्हाला ग्रोथ किंवा फुटवे किंवा उंचीबद्दल काय बोलायचं आहे? RPS ची फवारणी केली असल्यामुळे पाणी न देता नाही ओलावा जमिनीतलं जे ओलाव्याचं प्रमाण राहतं ना ते टिकून आणि कपाशीना नंतरची फ्लॉवरिंग स्टेज काढली. अच्छा, बघा, म्हणजे पूर्ण शेंड्यापर्यंत आपल्याला हे दिसतंय. फुल. हां, आणि उंची पण चांगली आहे ना? उंची चांगली आहेत. फुटवे चांगले होते. 30 क्विंटल आणि अजून एक 7-8-10 क्विंटल जरी तुमचं आलं तरी पण तुम्हाला चांगला ॲव्हरेज याने मिळणार आहे ना? तर ह्या RPS 76 मुळे आपलं पूर्ण समाधान आहे. हा, म्हणजे कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन होतंय असं तुम्हाला वाटतंय का आता? बरं. तर इतर जे शेतकरी आहे, कापूस उत्पादक शेतकरी आहेत आपल्या भागातले, त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल? RPS आणि बिजोरीज पेरणी करताना बीज प्रक्रिया करायची. अच्छा, हां. आणि नंतर RPS 76चा वापर करायचा. जर काही वाटलं आपल्याला आजार वगैरे तर इम्युनोरीची आपण वापरू शकतो. जशी गरज पडेल मायकोरीची वापरू शकतो, क्रॉप गार्ड वापरू शकतो. बरोबर. तर खूप चांगला अनुभव या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगितला. याबद्दल यशवंत घेटरे सर आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू.